नमस्कार, वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज रेसिपी ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्यासाठी मी आज कोणती रेसिपी बनवते पाहूया। आज रेसिपी ब्रेड व्हेजिटेबल टिक्की। तुम्ही नाश्त्याला बनवू शकता, मुलांच्या डब्याला देऊ शकता आणि काही घरामध्ये कार्यक्रम असतील, बर्थडे पार्टी असेल लहान मुलांची, तेव्हा तुम्ही छोट्या साईजमध्ये बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता। कोणत्याही कार्यक्रमासाठी रेसिपी तुम्ही बनवू शकता। आता मी हा ब्रेड घेतलेला आहे। ब्रेड मी राऊंड शेपमध्ये कट करून घेणार आहे। मी या साईजमध्ये ब्रेड कट करून घेतलाय। तुम्हाला लहान साईज हवी असेल, टिक्की बनवायची, लहान मुलांसाठी बर्थडे पार्टीला बनवत असाल, थोडी लहान साईजची तुम्ही बनवू शकता टिक्की। मी बाकीचे ब्रेड कट करून घेते। स्टफिंग बनवते। 2 चमचे तेल, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट छानपैकी मी तेलावर परतून घेतली आहे। यामध्ये मी भाज्या ॲड करते। कमी जास्त भाज्यांचं प्रमाण करू शकता आणि भाज्या त्या आपल्याला बारीक कट करून घ्यायचे। बारीक कट केलेला गाजर, मटार मी बॉईल करून घेतलेत, बारीक चिरलेली शिमला मिरची, यामध्ये कॉर्न बॉईल करून तुम्ही वापरू शकता, बारीक चिरलेला टोमॅटो, सगळं परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। या भाज्या 2 मिनिटं मी परतून घेते। यामध्ये मी पनीर ॲड करणार आहे। त्या अंदाजाने मी मसाले वापरते। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट। काश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळे रंग छान येतो। अर्धा चमचा पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ। मसाले सगळे मिक्स करते। 1 चमचा टोमॅटो सॉस। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। आता महत्त्वाचं, हे स्टफिंगसाठी मी जी भाजी बनवते ना, ती आपल्याला ओलसर करायची नाही आहे, म्हणजे स्टफिंग व्यवस्थित होणार नाही। बारीक चिरलेलं पनीर, पनीरमुळे स्टफिंग एक वेगळं टेस्टी लागणार आहे, म्हणून मी पनीरचा वापर केलाय। अशा भाज्या आपण वापरतो, मिक्स भाज्यांचं स्टफिंग करतो, थोडी वेगळी टेस्ट लागणार आहे पनीरची। मुलांना आवडेल, नक्की कोणालाही आवडेल पनीरचं स्टफिंग। पनीर आणि भाज्या व्यवस्थित मिक्स केल्या आहेत। स्टफिंगसाठी भाजी तयार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर। आता ही भाजी मी थंड करून घेते। ही स्टफिंगची भाजी थोडी मी मॅश करून घेते। थोडी मॅश करायची आहे, अगदी खूप त्याला मॅश करायचं नाही। भाजी मॅश करून तयार आहे। ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे, थोडं टोमॅटो सॉस लावते मी। भाजीचं स्टफिंग, भाजी म्हणून ड्राय करायची आहे। असं चमच्याने थोडं मी प्रेस करते।
म्हणजे ते निघणार नाही. दुसरा ब्रेड आणि थोडं असं प्रेस करायचं आहे बरं, हाताने अगदी हळूवार. पहा, मी इथे अर्धा चमचा तेल घेतलेला आहे. तुम्ही बटरचा वापर करू शकता. तेल गरम झालंय, त्यामध्ये मी अगदी थोडंसं काश्मीरी लाल तिखट घालते हा, आणि गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. पांढरे तीळ, पॅन गरम आहे. आता मी गॅसची फ्लेम ऑन केली, पण गॅसची फ्लेम मी अगदी लो ठेवलेली आहे. स्टफ केलेला ब्रेड अगदी थोडं प्रेस करते. नाश्त्याला सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. टर्न केलेला आहे. पहा तुम्ही, ब्रेडची स्लाइस किती खमंग दिसते. दोन्ही बाजूनी त्याला मी शॅलो फ्राय करून घेतलेला आहे. केव्हाही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता, केव्हाही बनवू शकता. पहा किती आतमध्ये जे स्टफिंग भरलेलं आहे ते सुद्धा मी शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे असं साईडनी. मी ही रेसिपी करताना ब्रेडचा वापर केलेला आहे. आपण पाव सुद्धा वापरू शकता. खूप छान होते ही रेसिपी. याबरोबर टोमॅटो सॉस, हिरवी चटणी काही खाऊ शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निशिंगसाठी. एक पीस मी कट केलेला आहे, पाहू शकता कसं स्टफिंग किती छान दिसतंय ते. अशा रेसिपी मी बनवते आणि आपला छान रिस्पॉन्स येतोय मैत्रिणींनो माझ्या रेसिपीला. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझी रेसिपी बनवत असाल, प्लीज मी सांगितलेला रेशो आणि रेसिपी बनवायची पद्धत प्लीज फॉलो करा. तुमचं काहीही साहित्य वेस्ट जाणार नाही. आणि आपण माझ्या रेसिपी शेअर करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थोडी वेगळी रेसिपी बनवली आहे मी. पाव वापरून सुद्धा तुम्ही स्टफ करू शकता व्हेजिटेबल. मी ब्रेडचा वापर केला आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज मी अगदी कमी तेलाचा वापर केला आहे. म्हणजे कोण कॅलरी कॉन्शियस असतील, तेलाचा वापर जास्त करत नसतील, मी यामध्ये आज बटरचाही वापर केला नाही. जर तुम्हाला बटरचा वापर करायचा असेल, नक्की तुम्ही बटरचा वापर करू शकता. मग मी खूप कमी तेलाचा वापर करून ही रेसिपी आज बनवलेली आहे. नवीन रेसिपी आणखीन मी घेऊनच येणार आहे. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. नमस्कार.